राजपूर शहरात कॅफेच्या नावाखाली असलेली चाळे काळोखात कार्तिकांकडून राजरोज चाललाय काळ्या धंद्याचा कारभार। राजपूर नगर नगर परिषद आणि खेड पोलिसांची संयुक्त कारवाई। वृंदावन ऑरेंज कॅफेमध्ये कारवाईत कंडोम, बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि टीनही मिळाले। कॅफे मालकावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई। 13 कॅफे आणि 4 लॉजवर पोलीस आणि नगर परिषदेची एकत्रित कारवाई। पिंपळगाव येथून उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरी, घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही मिळवला। रात्री घरात झोपलेले असताना घडला प्रकार। पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्यावर कारवाई। बुलानी येथील 19 वर्षीय रोहन नेहरंगे याला अटक। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई। अल्पवयीन 2 मुलांना कामावर ठेवलं म्हणून हॉटेल चालकावर गुन्हा। एबी फेमस बिर्याणी हाऊस हॉटेल चालकावर कारवाई। अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतलं म्हणून अपराध। निगोजे गावात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदारावर माळुंगे पोलिसांची धाड। अहमदनगरच्या आकाश गोसावी या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी केली अटक। अवैध गॅस साठा विक्री साहित्य पोलिसांच्या हाती। आमदार दिलीप वळसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक, रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी। शुभेच्छांसाठी आमदार मोहितेंच्या घरी रांगा, समर्थकांची मोठी गर्दी। चाकण वन परिसरातील वन्य प्राणी गणनेत आढळला बिबट्या। वेगवेगळ्या प्रकारच्या 36 वन्य प्राणी पक्ष्यांची झाली नोंद। पुढे बुद्रुक, वडगाव खेळण, चिंबळी, करंजवेरे, कडाचीवाडी, वांद्रे भागात झाली प्राणी गणना। आषाढी वारी निमित्त जिल्हाधिकारी यांची आळंदीत पाहणी दौरा। सुरक्षित वारी, हरित वारी या संकल्पनेवर आधारित यंदाची वारी। आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती। इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका यांचे सहकार्य घेणार। नदीपात्रातील जलपर्णी काढता यावी म्हणून जेसीबी पोकलन मशीन खरेदीसाठी निधी। जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे यांनी केले स्पष्ट।